तर त्यांचे बंधू अर्थातच बालचंद्र शेटकांबरी साहेब या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं। त्यांचं करूया मनपूर्वक आभार व्यक्त। त्यानंतर कृपेश शेट्ट या साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं, त्यांचं मनपूर्वक सरसे स्वागत करू। आणि त्यानंतर पण पाहतोय नितेश शेट जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 4000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं। बेडीसगावचे कार्यकर्ता त्यांच्या माध्यमातून मला 4000 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। संतोष शेट चाळके या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये जेवढे बॉल लागतील तेवढे बॉल आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलं, त्यांचं देखील करूया मनपूर्वक आभार व्यक्त। बेडीसगावचे कार्यकर्ता निश्चित आपण पाहतोय। आणि त्यानंतर आपण पाहतोय राकेश कडाली साहेब त्यांच्या माध्यमातून जे मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफीज पाहतोय, त्या ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या। त्यानंतर विकास बेंगाळ साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 2 कूलर देण्यात आले। चाफेवाडी गावाचे ते कार्यकर्ते त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यानंतर आपण पाहतोय राजा पिरकड साहेब कोळी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय त्यामध्ये केळी दिले जात आहे, ते केळी आम्हाला त्यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यानंतर मनोज जुगडा सर यांच्या माध्यमातून जे बिस्लरी पाणी जे आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्या त्यांच्या माध्यमातून चाफेवाडी गावाचे त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। मनोहर तांबोळे साहेब त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तांबोणे साहेब मनोहर तांबोणे साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं, त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। रामदास भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी एक बोलाचा बॉक्स देण्यात आला, कासगाववाडी गावाचे ते कार्यकर्ता त्यांचे मनपूर्वक सरसे स्वागत। त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बाळूशीत साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक कूलर या स्पर्धेसाठी देण्यात आलं, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि त्यानंतर बाळू उघडा साहेब आणि खऱ्या अर्थानं हे मंडप उपलब्ध करून दिल्या त्यांचे मंगेश उत्तेकर साहेब त्यांच्या माध्यमातून फटका चांगला ऑन साइडला हो 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 चुका 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 पाहायला मिळतात। अजून एकदा चुका अंपायर सिग्नल इट्स बिग इट आउट ऑफ द बार ठोकलाय षटकार। साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला एक कूलर या स्पर्धेसाठी देण्यात आले, चिकनीचवाडी गावाचे ते कार्यकर्ता। आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सर्व धनशीर व्यक्तिमत्वांचा आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। जिथे जाऊया मॅच कड्या फटका चांगला ऑन साइडला केसला अजून एकदा चुक्या अजून एकदा चुक्या। मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात्या पहा, ज्या ठिकाणी सिंगलही मिळत नव्हती विकेट होत होती त्या ठिकाणी मात्र चुका केल्या जातात। सिद्धे क्षेत्ररक्षक आपण परेशला पाहिलं होतं, एरमाल संघाचा खेळाडू टीमची टोटल धावसंख्या 16 वरती पोहोचले, ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये हेतुटणे संघ बॅटिंग करतोय, गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं एरमाल टीमला, मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी जरूर झाली। प्रवीणला पण पाहता या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती वापरण्यात आला गेला, मात्र त्या षटकावरती आक्रमण समोर दत्ताला पण पाहता एक विस्फोटक फलंदाज आणि त्याच्या बॅटमध्ये फुल टॉस अबेली फुल टॉसला पुल केला, पुल इन सक्सेसफुल बॉल चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे दत्तानं ठोकला षटकामधील अजून एक माइंड चौकार। थँक्यू सो मच डीजे। स्पर्धा मोठी आहे मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जे बागोबा क्रिकेट संघ चाफेवाडी ब आयोजित स्वर्गीय कैलासवासी गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2025-26 शानदार पर्व खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक हे आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 40,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफ्या या मैदानावरती जर आपल्याला उपलब्ध करत असताना आपण पाहतोय तृतीय पारितोषिक 20,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफ्या आपण पाहतोय। तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 10,000 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। अशी मोठी स्पर्धा आणि वैयक्तिक पारितोषिकांचा विचार केला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन साठी कूलर, बेस्ट गोलंदाजासाठी कूलर आपण पाहतोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी एक कूलर आपण पाहतोय। अशी दमदार स्पर्धा वैयक्तिक पारितोषिक देखील भरपूर सारे आपण पाहतोय। चिकणीचवाडीचं हे मैदान आपल्याला खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिलं, तर गावकऱ्यांचं पुन्हा एकदा मी स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। मोठी स्पर्धा आहे, मोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेळाडू उत्सुक असतात खेळण्यासाठी, मात्र बरेचसे काही संघ देखील आम्हाला नुकताच माहिती मिळाली की बरेचसे काही संघ अजूनपर्यंत एंट्री मागतात की या स्पर्धेत खेळण्यासाठी आम्हाला एंट्री हवी आहे,
मात्र आता जर का पाहायला गेलो तर ते ऑलरेडी संघ बुक झालेत आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं काही संघांना सहभाग घेता आला नाही आणि त्या संघाला आम्ही नक्कीच सांगू की पुढच्या वर्षी याच मैदानावरती ही स्पर्धा अजून एकदा आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्यावेळी आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळू शकाल. निश्चित आपण पाहतोय पोलीस दलामध्ये असणारे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मंगेश दादा दरवडा यांच्या माध्यमातून जगदीश दादा दरवडा यांच्या माध्यमातून योगेश वाघ साठी तब्बल 205 रुपयाचं डोनेशन आलं. मात्र त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खऱ्यात असलेले व्यक्तिमत्व आणि सध्या जर आपण पाहतोय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे बॉडीगार्ड म्हणून त्यांना पण पाहत असतो आणि त्यांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली. मात्र त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सरचे स्वागत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक असं खऱ्या अर्थानं आपण पाहतो आज आपला समाज कुठल्या क्षेत्रामध्ये कमी राहिला नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेलो आणि त्यानंतर प्रत्येक नोकरीमध्ये भरती असणारा आपला समाज आपण पाहतोय आणि आपल्या समाजाला पुढे घेऊन चालणारे असे व्यक्तिमत्व आज त्यांची उपस्थिती राहिली. साहेब तुमचं पुन्हा एकदा स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये जिथे सामना पण पाहतोय एका साईडला हेतुटना संघ फाईट करतोय आणि त्याच्या विरोधामध्ये लढाई करतोय. एरमाल संघ टीमची टोटल धावसंख्या 23 वरती पोहोचला जातोय. परेश आलाय गोलंदाजी मार्क वरती ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. महत्वाची विकेट जिथे आपण पाहिलं होता दत्ता सारखा नामवंत फलंदाजाला बाद करण्यात देशाला मयूर मैदानावरती दाखल झालाय आणि सुप्तीला फलंदाज भरतला पण पाहतोय जोड साखली फटका फसलाय उंच गेलाय मिडॉन मध्ये स्वतः गोलंदाज उलट्या दिशेने येतोय. हो क्या बात आहे सुरेख झेल पकडलाय. अगदी आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये झेल कठीण होता जरूर मात्र त्याला सोपा बनवला आणि फलंदाज तितकाच मोठा होता ज्यामध्ये मयूर हा फलंदाज बाद होता. धक्का क्रमांक दुसरा इथून हे तुटणे टीमला. धन्यवाद डीजा. वांगणी बकरा संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण आयोजन कमिटीचे संपर्क करायचा आहे. विनंती असेल बेकरा संघाचे कॅप्टनना की आपण कुठे असेल आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य आयोजकांची लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. जाऊया मॅच कडे जिथे सामना आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश साठी पहिला चेंडू सगळं सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात द्या ऑल ऑन द कार्पेट दुसरेचा प्रयत्न हो 2 धावा सहजरित्या कन्वर्ट केला गेला. 2 धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती नजर फिरवली तर 25-25 वरती पोहोचला ज्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. सलामीवीर फलंदाज आपण पाहिला होता ज्यामध्ये दत्ता बाद झाला आणि त्याच्यानंतर मयूर देखील बाद झाला. 1 डाऊन साठी फलंदाज आपण जरूर पाहिला होता. मात्र भरत आणि सोबतीला महेश लई जोड साखली मैदानाच्या आतमध्ये षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. सुरेख गोलंदाजी कमबॅक केलाय षटकामध्ये 4 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्यात. परीक्षा नाबावरती 2 सफलता राहिल्यात. यावेळी सुरेख चेंडू लुपर फुल टॉस होता फाडला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं जाता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता समीरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समीरच्या माध्यमातून मात्र फक्त मिळेल सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 26 वरती पोहोचला जातोय. 5 षटकांची मॅच ज्यामध्ये आपण पाहतोय मागील सामना जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपण जरूर पाहिला होता. त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने बेडीसगाव संघाने तो सामना जिंकला होता मात्र पराभूत केलं होतं वांगणी बेकरा संघाला आणि तिथून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेचा चेंडू फसव्या रीतीचा टप्पा पडला थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय परेश षटक संपला जातो. टीमची टोटल धावसंख्या 26 च्या मध्ये विकेट प्राप्त झाल्यात 2.
मॅच बांधवा मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील ही तिसरी लढाई जरूर आपण बांधवा दोन्ही फलंदाजे दोन्ही संघ एकाच ताकदीचे मात्र अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत आज नव्यानं एकदा आपण पाहतोय चापेवाडीच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गुरु 11 स्मृती चषकामध्ये उतरलाय एकदा आपण पाहतोय गुरुच्या नावाची स्पर्धा आज ते आपल्यामध्ये नाहीये त्यांचं नाव अमर राहण्यासाठी सातत्याने यो प्रयत्न चापेवाडी गावाच्या माध्यमातून केला जातो आणि क्रिकेटला मिळालेला एक सितारा होता मात्र आज खऱ्या अर्थाने ते खाल्या पडद्याच्या आड जात असताना पण पाहतोय खोला टाकला होता पहिला चेंडू प्रवीणचा पण पाहतोय चांगली गोलंदाजी या गोलंदाजाचा विचार केला पॉवर प्लेचं पहिलं षटक या गोलंदाजानं हाताळलं होतं आणि त्याचनंतर पुन्हा एकदा प्रवीणला इथून प्राचार्य करण्यात आले पहिलं षटक थोडंसं महागडं प्रवीणचा पण जरूर पाहिलं होतं ज्यामध्ये धाबा खर्च केला होता 21 आणि दुसरं षटक आपण जरूर पाहिलं होतं ज्यामध्ये परेशनं चांगली गोलंदाजी केली होती त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या 5 धाबा देखील खर्च केल्या होत्या मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल का समोर फलंदाज पाहतोय भरतला आणि सोबतीला महेशी जोड साकली सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रवीण तयार या बेली बॅटच्या स्लॉट मध्ये मिटॉनला उंच गेलाय हो खराब चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय प्रयत्न मात्र सुरेख होत्या टायमिंग प्रॉपर जमलं नाही तिकडे क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय परेशच्या माध्यमातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातोय तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा 2 धाबीने संघ पुढे सरसावला जाईल धावफलकेवरती 29 19 या आकड्यावरती पोहोचला जातोय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्याचनंतर चेंडू अडवण्यासाठी यशस्वीरित्या हा क्षेत्ररक्षक आपण पाहायला हवा गोलंदाज तयार पुन्हा एकदा उजव्या हाताचा वेगवान सुरेख चेंडू वेगवान चेंडू फेकला जातो वेगावरती स्पार होऊन गोलंदाजी केली जाते मागील षटक थोडंसं मागणं ठरलं होतं आणि त्याचनंतर या षटकामध्ये मी कमबॅक करून देणार माझ्या टीमसाठी हे सांगून दिलं जाते गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून फलंदाजांना आता रोखलं जातो समोर भरत आहे मात्र समोर भरतचा विचार केला 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्याला आता मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातो इतुटने संघाला देखील माहिती आहे 5 षटकांचा सामना 3 षटकांमध्ये आक्रमण करावा लागेल आणि त्या अनुषंगाने दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन्स अगेन डॉट बॉल क्या बाद आहे जल्लोष पाहायला मिळतो एस्टनच्या मागे आपण पाहतोय संघाचा कॅप्टन दशरथ वारेला आणि त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळही पाहिला मात्र आज देखील त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळेल का याकडे पाठीराखे वर्गांच्या नजरा या जरूर आपण पाहतोय अगदी आपण पाहतो या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग प्रेक्षक वर्ग सातत्याने जोडला जातो कालच्या दिवसांमध्ये देखील अगदी प्रेक्षक वर्ग भरपूर होता साईडला उडवला फटका चांगला क्षेत्ररक्षक नाही गॅप भरपूर मोठा मात्र क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला लॉंगॉनचा वेगाने चेंडूवरती आला होता मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार येतो आहे फलंदाज भरतच्या बॅटमधना नशिबाचा चौकार मिळतील धावा 4
दशरथ आलाय गोलंदाजी मार्क वरती, तोपर्यंत आपण जाऊया त्यामध्ये प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी लकी ड्रॉ. मंगेश शेट उत्तेकर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बजरंग मंडपचे डेकोरेटरचे ते ऑनर आहेत, ज्यांच्या माध्यमातून डीजे साऊंड सिस्टीम आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ प्रेक्षक वर्गांसाठी पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. प्रेक्षक वर्गांना विनंती असेल की आपले नाव नोंदणी आपण मुख्य व्यासपीठाकडे करायचे. अबेली फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात द्या. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले जाते. एका सिंगलच्या मदतीने सांघिक अकाउंट पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती संघ जाऊन पोहोचला जातोय. 34 आकड्यावरती 5 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये 50 ते 55 धावा बनवावा लागतील. पहिल्या डावामध्ये दुटणे टीमला यासाठी लढाई झुंज मैदानाच्या आतमध्ये केली जात्या आणि समोर संघ तितकाच दमदार आहे. ते एकाच परिसरातील दोन्ही संघ पनवेल परिसरातील आपण पाहता अनेकदा आमने सामने खेळलेत. मात्र आज स्वर्गीय गुरुस्मृती चषकामध्ये आता कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा याही देखील आपण जरूर पाहतोय. ज्यामध्ये 2 फलंदाजही बाद झालेत. सलामीचे फलंदाज मयूर बाद झालाय, दत्ता देखील बाद झालाय. महेश आनंद सोबतीला भरत ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. परत पुन्हा एकदा आपण पाहतोय अबिलिया स्ट्राईक इन बडत्या भरतसाठी अबिलिया दशरथचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज खोला टाकला होता. सूर्य गोलंदाजी केले जाते, मोठे फटके मारू देत नाही. या दुसऱ्यासाठी निघाले जातात, फेकी खराब आणि यावेळी कलेक्ट तितकंच दमदार. अंपायर सिग्नल ओयूटी, बॅट्समन आउट. धक्का लागला जाईल इथून तिसरा. बॅटिंग करत असताना हे दुटे टीमला परतावा लागेल. फलंदाज महेशच्या फलंदाजाला वन मोर विकेट डाऊन. धक्का लागला जाईल इथून चौथा. बॅटिंग करत असताना टीम हे दुटणे संघाला केली जात्या. गोलंदाज दशरथच्या नावावरती सलगचा तिसरा विकेट. थँक्यू सो मच डीजा. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली, त्यानंतर विकेटच्या तलाशामध्ये खेळाडूला आपण पाहतोय दशरथ संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त खेळ राहिला जातोय. परेश तयार आहे पुन्हा एकदा. अगदी आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण केलं जातोय. आकाश आणि जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये सुप्तीला आपण पाहतोय बाळकृष्ण या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. निम्मा संघ गारद झाला, त्यामध्ये आपण पाहतोय 5 विकेट संपन्न केल्यात. 37 धावा धावफलकेवरती 36 धावा या जरूर आपण पाहतो. या षटकातील विचार केला अगदी शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. आतापर्यंत 3 विकेट 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल इथून फेकण्याकरिता सज्ज. 4थं षटक प्रगती पथावरती. या षटकावरती कमबॅक केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे. शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने हाताळेल दशरथ याकडे. आता प्रेक्षकांच्या नजर आकाशसाठी. हा ट्रॅकर जरूर होता. फॉटो फिल्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण परेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मिळेल फक्त सिंगल. ओव्हर क्रमांक संपला जातोय 4 आणि जिथून पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा दुटणे संघ पोहोचला 37 या आकड्यावरती, ज्यामध्ये विकेट प्राप्त झालेत 5.
जे जे अंतिम 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स या 6 मध्ये आता कितपर्यंत दाबा बनवल्या जातील, फायटिंग स्कोर कुठल्या रीतीने स्कोर उभा केला जाईल याकडे प्रेक्षकांच्या नजरा. शेवटचा चेष्टक गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्क वरती. जगदीश जगदीश वरती केलाय फार. आकाशनं बॉलला उडवलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार ठोकलाय. आकाशनं पहिला मायटी षटकार साधाबा. थँक्यू सो मच डीजा. पहिल्या चेंडूपट्टी स्वागत केलं जाते गोलंदाज जगदीशचा षटकारानं. सुरेख फटका होता. मागील 2 चेंडू शांत राहिला होता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच नंतर आक्रमण करायला सुरुवात केली. हवेली यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय. पंचांकडे लाऊडले अपील जरूर पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. पंचांचा निर्णय अंतिम असेल अन्यथा संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. निश्चित आपण पाहतोय मोठी स्पर्धा आहे आणि अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण विचार करायला गेला तर अगदी ज्यांना ठाणे जिल्ह्याचा प्रतिनिधी अनेकदा केलाय सर अनंता गावंडाला पण पाहतो गोलंदाज तयार. अप ट्रॅक करत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला ऑन द गारपेट क्षेत्ररक्षक येतोय. परेशला पण पाहतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळणार धाबा 2 आणि या 2 धावेनं संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती धाबा लागल्या जातात 45 धाबा. या षटकामधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे मात्र आता फलंदाजांना रोखला जातोय. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता मात्र तिथून पुन्हा एकदा गोलंदाजांना पुन्हा एकदा गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. षटकार आल्यानंतर डॉट बॉल त्यानंतर 2 धाबा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स मैदानाच्या आतमध्ये. आकाश खेळतोय 9 धावसंख्येवरती. बालचंद्र खेळतोय 1 धावसंख्येवरती. षटकातील बॉलचा खेळ बाकी. फुल टॉस त्याला आगाज करण्याचा प्रयत्न मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण. यावेळी चुका पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एका टप्प्यानं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी मिळतील धाबा 4. खोला टाकला त्याला खोदून काढलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडं. चौकारानंतर ठोकलाय आकाशनं हा उत्तुंग षटकार. मदतीने 55 धावा. धाव फलकेवरती शेवटचा बॉल षटकामधील अंतिम टार्गेट सेट बॉल आकाशसाठी. खोला टाकला होता ऑन साइडला उडवलाय. गॅप जरूर होता मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पडते येणार. उचलणार फेकणार फेकी अचूक पाहायला मिळाली. कलेक्ट चांगलं करता आलं नाही. तिसऱ्यासाठी निघाले होत्या आणि तर मात्र धावचीच्या संधीमध्ये परतावा लागला जाईल. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातोय 5. पहिला डाव इथे संपला जातोय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्यात त्या 57. येणारे बॉल असतील 30 आणि विचार करतात उत्तरार्धामध्ये एरमाल टीमला बनवायच्या त्या 58 धावा. गौरवचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मोहदर अरुण दोन्ही संघ दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल पण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील अंतिम सामना शेवटचा सामना असेल भल्ल्याची वाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करेल मोहदर. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल पण टॉस साठी लगेच जायचंय.
उत्कृष्ट खऱ्या अर्थाने खेळाडू देखील आहेत आणि समालोचन देखील अतिशय सुरेख त्यांचं आपण अनेक स्पर्धांमध्ये ऐकतोय. पनवेल विभागामध्ये जर तुम्ही आदिवासी समाजाच्या ज्या क्रीडा स्पर्धा पाहाल तर त्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळत असतो. आज बदलापूर विभागामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. टॉस तिथे केला जाईल आणि जोडली जातील. पुन्हा एकदा अमोलजी वीर सर. हॅलो. चला मोदर संघाचा कॅप्टन आलाय तर त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळणाऱ्या संघाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. बल्ल्याचवाडी संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषक गुरुनाथ उघडा या सरांच्या खऱ्या अर्थानं आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी सातत्यानं प्रार्थना करूया आणि जिथे कुठे असतील मात्र त्यांना सुखरूप राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या नाव हॅलोचे टॉससाठी नंदू आंबेकर विनंती करतो की आपला पवित्र शुभ हाताने इथून टॉस करायचा. दोन संघ आपण पाहतोय पुन्हा एकदा दोन्ही संघ एकाच परिसरातील पनवेल तालुक्यामधील दोन्ही संघ एका साईडला पण पाहतोय. मोदर त्याच्या प्रतिस्पर्धी फाईट करतोय. भल्ल्याची वाडी या दोन संघांमध्ये टॉस निश्चित आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत टॉस करण्यासाठी. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॉल इथे लागला जातोय. प्रथमतः नाणेफेकी जिंकले मोदर संघानं. डिसिजन आपलं काय असेल? बॅटिंग. 5 षटकांची मॅच. 5 षटकांमध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मात्र कितपर्यंत दाबा बनवण्याचा प्रयत्न असेल? समोर बल्ल्याचवाडी संघ मात्र गोलंदाजीचा भरणा असणारा संघ मात्र त्याच्या समोर लढाई करायची. कितपर्यंत दाबा बनवले जातील? नक्कीच 50+ धावा बनवायचा प्रयत्न करू. एकंदरीत स्पर्धा पण पाहतोय खऱ्या अर्थानं जे वाघोबा क्रिकेट संघ चाफेवाडी भाई यांच्या विद्यमानाने स्पर्धा पण पाहतोय. स्वर्गीय गुरुनाथ उघडे स्मृती चषक पण पाहतोय. आणि एकंदरीत त्या स्पर्धेविषयी काय सांगशील? स्पर्धा नक्कीच आयोजन खरंच खूप सुंदर आहे आणि इथं आम्हाला खेळायला संधी दिली तर आयोजकांचं नक्कीच आभार मानू. थँक्यू सो मच. हे होते मोदर संघाचे कॅप्टन. आपण जाऊया बल्लेचवाडी संघाच्या कॅप्टनकडे. प्रथमतः त्यांनी फलंदाजी स्वीकारले मात्र आपल्याला गोलंदाजी करायची आहे. कितपर्यंत दाबावरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55 आमचे गोलंदाज आहेत. 50-55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमचे गोलंदाज आहेत आकाश आहे, कैलाश आहे आणि रुपेश आहे. एकंदरीत स्पर्धेविषयी काय सांगशील? स्पर्धा खूप मोठी आहे, दमदार स्पर्धा आणि आयोजन अगदी आपण जर का पाहायला गेलं तर अगदी 2 ते 1.5 लाखाला लाजवेल असं आयोजन पाहतोय. स्पर्धेतील ट्रॉफीज आपण पाहतोय तर सर्वाधिक मोठ्या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्या देखील आपण पाहतोय. एकंदरीत स्पर्धेविषयी काय सांगशील? स्पर्धा म्हणायला गेलं तर खूपच छान सुंदर स्पर्धा आहे. कारण 1 लाखाची स्पर्धा असली तरी एवढी मोठी ग्राउंड सजवलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु इथे छोट्याच्या गावामध्ये एक चांगलं आयोजन केलं आहे आणि असं मोठं आयोजन असल्या कारणाने फलंदाजाला देखील आत्मविश्वास वाढत असतो आणि मोठ्या स्पर्धेत खेळतो असं वाटतं. त्याच्यामुळे फलंदाजाचा आणि शतरक्षक करताना देखील त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. थँक्यू सो मच. हे होते मोदीर बल्लेचवाडी संघाचे कॅप्टन. देऊया दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. जिथे सामना आपण पाहतोय उत्तरार्धाला सुरुवात होते. कॉम्बॉक्स मध्ये बदन ऐकूया सर योगेश वाघ यांचा घोडाबाज. राम राम. कसं आहे काम? बरं आहे का? एकदा जोराचा आवाज येऊन द्या हो. आजोचे बायकोला आपण सांगतो आऊ. आजोचे बायकोला आपण सांगतो आऊ आणि चंगल्या बोले. बस सकाळची गोळी होती हो, कपली आता दुपारची वेगळी येईल. 2 धावा येतील आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. आमचे नंदूदादा हंबीर खऱ्या अर्थानं पहा आज या आयोजकांच्या पाठीशी खंबीरतेने उभे आहेत. त्यावेळेस हो क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो आणि शेवटच्या क्षणाला लायचून मळतंबाखू हा चेंडू सीमारेषा बाहेर काकू माकू 4 हा इथं चौकार. थँक्यू. पहा खऱ्या अर्थाने मित्रांनो आयोजकांची जी मेहनत आहे तिच्या पाठीमागे कुणाची साथ असायला हवी. आयोजकांचा खऱ्या अर्थाने पहा माझ्याशी संपर्क व्हायचा होता परंतु ती सगळी जबाबदारी माझी नंदूदादा हंबीर ज्यांनी घेतली आणि इथून तर दूरवरचा प्रवास वांगणीचा प्रवास त्यांनी माझ्यासाठी केला. दादा खऱ्या अर्थाने निश्चित या विभागामध्ये नेहमी ज्या ज्या वेळेस मी येत असतो त्या त्यावेळेस नेहमी ते माझ्यासाठी येत असतात आणि निश्चित आज देखील इथपर्यंत त्यांचा हे सहकार्य आहे. दादांचं मी खूप खूप आभार मानेन.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. भालचंद्र आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल वाईट का निबार ठोसा दिलाय. फिल्डर वाकून आला बेकार. याचे नळ्याला लागून बॉल जागीच थांबला. गाडीचा ब्रेक नाही थांबतो पण बॉल थांबला. टाटा बाय बाय. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 9 आणि चंगळ्या बोले बरोबर कुईलूतून आवाज आला. मा सांगत त्या तुम्ही ऐका करू नका 20-25 बायका हो एकीच करा नीट करा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 49 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जे वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी ब आयोजित स्वर्गीय गुरुनाथ उगडास मूर्ती चषक पर्व दुसरा आहे. दुसऱ्या पर्वामध्ये दिमागदार सोहळा या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी जी आपण पाहतोय. आज चापेवाडी ब संघानं भरवलेली आहे ही क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आहे मंगेश उत्तेकर बजरंगी मंडप डीजे वाला. गाणी लावतोय भारी तो झुकेगा नाही साला तो आमचा डीजे वाला. चला पुढच्या रस्त्याला जाऊया. मंगेश दादा कोट आहे चला. आणि यावेळेस हो गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज भरत बिल्डिंग वाल्या हो 12 खेळाडू जरा रेट वाढवा कमी रेंज देते गाडी तुमची. कोसऱ्या बॉल होता चेपून मारलाय. फिल्डर वाकून आलाय. तोटका सारखा धावलाय. नाचत होते बघा लुंगी डान्स फिल्डिंग झाले पुंगी डान्स. नीट गालय ना काय सांगतो असा तुम्ही काय काढा खडजा का काय ते आता जरूर अगदी आपण पाहतोय. थोडसा मोदरवा काय असतो पप्पी जे एखादी येऊन काय सांगायचं आहे ते टुनच असत आला दा येळचा परत आहोत वाटला तर येईजो आणि जेजो कवड्याची अशा तेवढ्या हो. 2 धाबा धावसंख्या 11 बनलेली आहेत. यावेळेस हो जरूर आतमधली कडा होती बॅट आउट दे अंपर वाटला तो आउटच द्या राहिलाय. अंपर दे कसा आमचा जाडा जुडा गट्टा गुड्डा आडिया बांध्याचा गुडगुडीत. अर्थात इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1 धाव. एका धावेनं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय 12. पोरा सोरा उभा वारा धावसंख्या धावफलकावरती 12. स्कोरर आमचा एकदम झकास आहे. 17.5 रुपयाचा रिचार्ज मारलाय. फक्त 2 कानफट्या सोडून नवीन स्टाईल घेऊन आलाय पण बरं आहे. जोरदार अपील करण्याचा प्रयत्न परंतु टाट बॉल सुटसुटीत गुटगुटीत जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती जागीच खुटी ठोकून 12. हा जाऊन दे पटका नको बघत नाही कमरा मनी सटकल हो. जाऊया अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका जबरदस्त वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा पाला दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला षटका ठोक डीजे. डीजे वाल्या बायाची गाणी नको वाजू. आमचा कॅमेरावाला देवा आहे ना त्याच्या अंगात मग बाया घुमतीया उतरत असतो. हा बाकी कंशी गाणी लाई. आणि इथे जरूर 6 आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18 ज्या पाहायला मिळालेल्या आहेत. रट्टा मारला कोपोशीत आला बेकार. फिल्डर मात्र खालता भोतरा मांडून नो हलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पम 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 करीन फलंदाज बाद. जणाली 1 बॅट होती 1 खेळा जेवून चालाय. 2 आता 2 तलवार जेवून चाललाय. काय सांगायचं आहे. परेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल. इरमाल 12वा खेळाडू आहे पहा.
बोजा बारदान काठ छाटके दीड पावशर कमटाल चिमकून खिशात भरल गडी वजस का नव्हतं परेश आपल्या मैदानात दाखल झालेला आहे. गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाजी. देवा नको ना आवडी लाल करू काय सांगायचं आग व्हायची कुयली मोकारा इकडे शेंबाडात काय सांगाय हो तिकडे बाहेर गेलो तिकडे माल दिसले जा इचून गडी इकडे मारता बॉलाला निसता ठेचू. जयराम षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होईल. जयराम आलेला आहे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. तिसऱ्या षटकाची जबाबदारी इक्वेशन 18 चेंडू 40 धाबा ज्या बनवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 40 धाबा मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 18 बनलेले आहेत. आता 18 मध्ये 40 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती. ओहो फटका जबरदस्त आहे. चेंडू हवेत शतकच्या बॉल खाली आणि तिथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज सुटसुटीत गुटगुटीत. नाही इलाज काय सांगायचं आहे असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का जावई आला घरी त्याच्यासाठी दोर इंजला हात भर आणि मार खाऊन गेला रातभर. नवीन फलंदाज जगदीश मैदानात दाखल. केसाची स्टाईल 1 नंबर. जशी काय डोक्यावर काय झालं कुरकुली जेवून आलाय गोर गरगरीत मस्त गडी आहे. पप्पी जाय तुम्ही काजी पहा. 17 चेंडू आणि 40 धाब्यांची आवश्यकता. कंचांतरी चांगला कॉमेंट्री वाल्याच्या अंगली येऊन फिल्डिंग लावाय चांगला हो नाही सांगाल त्या बिचाराची हलवून जागा करून तिकडे सोडून त्याच्या बाळ यावेळेस हो फटका जबरदस्त उंची भरपूर आहे. शतकच्या बॉल खाली काय रे वेगळाच दिसादन काय बरोबर आहे. भोत्रा पहाड के बरत नाही दात घशा जायची बारी. पण जरूर मैदानाच्या आतमध्ये या बॉल वरती धावसंख्या धावपलकावरती 2 न पुढे जाईल. आणि यावेळेस हो कन्यादान करस महं आत्म पराणात्म बॉलर डोळ्याला पाणी लावा नसत मग कुयलू आहे. 21 धावा आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. ही दुसरी जाहिरात. लागोपाठचा हा दुसरा व्हाईट बॉल खराब गोलंदाजी मैदानात होताना पाहायला मिळते. 22 बनलेले आहेत. 16 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. 16 चेंडू 36 धाबा मैदानाच्या आतमध्ये अजूनही समीकरण बाकी आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाज तयार आहे. जयराम खोसऱ्या बॉल होता मुसक्या बॉल होता नाही इला जरा टिकला जाय तंगड्या फटीतून बॉल किपरच्या हातात ज्याला सुटसुटीत गुटगुटीत दिल्या घरी सुखी राहावे. तिथे डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि अजूनही बनवायचे आहेत 36 धावा. जयऱ्या वाईट नको मग कसा पाहिजे त्याचा कमरेचा मणी चाप आहे बरं सटकलाय का. जर त्याचे कमरेचा मणी सटकला वायता असा तो काम करू शकल. नसं तर गाठल्याचा मणी आहे तो खोसू आपण काम चालू करू. गोलंदाज तयार जयराम. अशा पद्धतीने इथे फलंदाज मात्र होतोय बाद. जणू काही सेम कार्यक्रम झाला. खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन. चिकन तर चिकन नाही तो वक वक वकन. मिस्टर बारकेश
बारक्या 12 खेळाडू चांगलाय हो, आम्हाला काय बाकीचा टावा नाही. बारीकला बॅट्समन निबार तलवार, पण फॉक्कन काम झाला, फॉक्कन. आणि इथे आलेला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलेला आहे, उर्वरित चेंडू आहे. म्हणजे बाळाबसमा सांगतायत की अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 धावांची गरज आहे, 23 बनलेले आहेत. शून्यामधून विश्व निर्माण करायचं कसं, खऱ्या अर्थाने ब्रदर स्पोर्ट वाहिनी ज्यांच्या कर्तृत्वानं आज 0 मधून हिरो बनलेले आहे. पहा मित्रांनो, या टीमचा इतिहास सांगायचं म्हटलं, कॅमेरा घ्यायला देखील स्वतःकडे पैसे नव्हते, परंतु पहा थोडे थोडे पैसे करून खऱ्या अर्थाने एक कॅमेरा घेतला, त्याच्यानंतर पहा कॉम्प्युटर घेतला, PC घेतला, आणि अगदी अगदी 0 मधून पहा हिरो बनण्यापर्यंत त्यांचा प्रवास राहिलेला आहे. तेवढा सोपा नाहीये. अगदी जर पाहिला तर आयफोन होता, तो आयफोनही त्यांना विकावा लागला, परंतु त्यानं ठरवलं होतं की आम्हाला ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. आमचे विकी दादा ज्यांच्या माध्यमातून तो आयफोन विकण्यात आला आणि ते पैसे खऱ्या अर्थाने बिझनेस मध्ये लावले आणि तिथून तो त्यांचा प्रवास राहिलाय. आज इथपर्यंत प्रवास उगाच नाही की क्वालिटी आणि क्लॅरिटी, कारण अगोदर त्यांनाही स्वतःला तेवढं घासून घेतलेलं आहे आणि म्हणूनच आज जगासमोर ही क्वालिटी आणि क्लॅरिटी ब्रदर स्पोर्ट ही वाहिनी आज दाखवते. त्यांच्या संघर्षाला सलाम आहे. या बा काय सांगायचं आहे, पितळ्यात दिला कांजी पण सांग ठणकन डोळ्यात. नो बॉल पुराव दे काय आल्या या हो, पण मला लगीन झालाय हो, आणि ते जरूर हा चेंडू नो बॉल आलेला आहे. शेवटचे 12 चेंडू 34 जाबा हे समीकरण आहे. प्रीहिटचा चेंडू राहील. पहा प्रीहिटचा चेंडू राहील तोपर्यंत तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे DRS, कारण गोलंदाजाचे सांगा सांध्यात आजार आहे, सांध्यात. अय्यो आमचा आम पर्दे काळा कसा गेलाय भाऊ, 7 गडी आहे ये बोई, कठीण भारी आंपरजेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे आणि तोच कॅमेरा होतो दिसत होता, टुन्नुक 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 उड्या मारीत सुटलाय. 12 बॉल 34 प्रीहिटचा चेंडू गोलंदाजाच्या शैलीवर एक सेफ असेल. आता पाहू शकाल प्रीहिटचा बॉल असेल. 12 चेंडू आणि 34 धाब्यांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार आहे. प्रीहिटचा बॉल, प्रीहिटचा बॉल. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. बॅट्समन अगं पोरी तू सपनात येणं आणि 7-8 कान फटात देणं. प्रीहिटचा बॉल होता आणि खुशाल पाहुणा निघाला दरवाजात बाहेर, कोंडाईला हात का दादरी. आता 11 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज आहे, बरोबर ना? सांगत जायचो हो, बोलत जायचो. यावेळेस सोयी ते टाकलेला हा चेंडू भन्नाट वेग होता, टप्पा अचूक आपल्याला पाहायला मिळाला, कारण बॉलर तसा लांब लचक आहे, सिंगल काडी आहे, डबल इंजिन. नमस्कार पाहुणा, राम राम. आणि निश्चित अगदी आपण आता 10 चेंडू आणि 34 धाब्यांची आवश्यकता. याल तुम्ही परत माझ्या तावडीत हो, मस्त नाही तुम्ही मागेचा स्टाईल तुम्ही पटली, पण सदर ना सांग. 10 बॉल आणि 34 धाब्यांची आवश्यकता. गड्यावर राग बी घेतो अंधीच सांगा, फुकाट वही मोडीत कुईलू काजवीत माल पळायला लागेल. यावेळेस हो टप्पा, परंतु तिथे ओ हो काय नंदरीत होतो अंपरवर लाईन मारी, मिचकून मिचकून डोळ, आणि तिथे चेंडू लॉंग स्टॉपला 4 धाब्यांसाठी निघालाय. 4 धाबा चौकार. शेवटचे 9 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू 30 बनवायचे आहेत. आपल्याला पाहायला मिळणार आहे 9 चेंडू मध्ये 30 धावा पुढे बनवायच्या आहेत. मैदानाच्या चालू असलेला सामना हे दुटणे मयूर आणि त्यांच्या विरुद्ध येरमाळ भालचंद्र या 2 टीमच्या दरम्यान आहे. द्वंद्व युद्ध सुरू आहे. आणि बॅट्समन भूक लागली का? अंडा पाव आहे तिथे, अंडा पाव जाऊन खायचो हो. आणि तिथे जरूर अगदी आपण पाहिलेला आहे, आलेला आहे डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीला 2-3 बॉल टिकले ते सांग, त्याचे खांद्यात मुका मारा आहे, काहाचा मुका मारा आहे, यो सरक सोट गाम आहे. आणि 8 बॉल आता 30 ची गरज आहे. 8 बॉल 30 ची आवश्यकता. फट्या ऐकून वाजायला आहे. फिल्डर वाकून बॉल परत आलेला आहे, तोपर्यंत सकारामने एक घेतली तुकाराम, आणि इथे जरूर एकच जाब येईल. आता शेवटचे 7 बॉल 29 जा बनवायच्या आहेत. 7 बॉल 29 धाब्यांची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाज तयार होईल. षटकातील शेवटचा बॉल. बन्नाट वेग टप्पा अचूक. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4चा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 29. शेवटची 6 बॉल आणि आता 29 धावेची गरज असेल. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. सहा चुनी 29 धावा म्हणजे आला बॉल घाल उपट, आला बॉल घाल उपट असा कार्यक्रम करायला लागेल. नाही तर काय सांगायचं, नाही इलाज. 6 बॉल 29 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. गणेश आला. पहिलाच बॉल गणेशचा फटका हवेत आणि तिथे मात्र फलंदाज होतोय. बाद आलेली आहे विकेट. जे बारीक बारीक बॅट्समन गेले पहा. मोजून मापात 3.5 पावणे 4 फूट उंची मिस्टर समीर. समीर यावेळेस मैदानात दाखल झालाय. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी अशा पद्धतीने इथे टाकलेला हा चेंडू डाट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग होती. गणेश मिस्टर गण्या भारी बॉलिंग करीतो. सध्या 4 बॉल बाकी आहेत. 29 रन बनवायचा. कसा काय फिल्डिंग वाला बरा वाटत का? फिल्डिंग वाला 12 विचारला बरा वाटत करून. आणि तो चेंडू यावेळेस सीमारेषेच्या बाहेर निघून चालाय 6 धावांसाठी. आता कसं वाटत? श्याम कार्यक्रम झाला. अब बॉल दाबा तू नाही रांगबा खवा गेलाय आणि ते नो बॉल. बाळव रन पका म्हणून तुला काय नाही बोशाड्या कमी भेटल्या. जर काय मॅच घसत आली असती ना तिकडे 4 हे मेरा ना गडीतच काय उफलला असता फटाफट. पण जरूर येणारा चेंडू प्री हिट राहील. गोलंदाज गणेश तयार. प्रीटचा बॉल फटका सजवलाय परंतु तिथे धावबाची संधी आणि तिसऱ्या पंचांची मदत. तिसरे पंचांची मदत म्हणजे एक्सरा मारलाय. सोनोग्राफीची गरज. आजार सांगितलं जाईल. पेशंट श्वास जोराने घे सोड. जोरात श्वास घे सोड. जीभ बाहेर काढ. द्या इंजेक्शन आता हातभयाचे. फलंदाज बाद. विकेट. टोकला इंजेक्शन टोकला आणि फलंदाज बाद. प्रकाश दाखल होताना पाहायला मिळतोय. भात तू जेल्या जेल्या दे का कशी बॅट करी तुम्ही डवली व डवली आणि ते जरूर हा चेंडू जरूर हलक्यात खेळून काढलेला आहे. फिल्डर तोटका सारखा धावला तोपर्यंत तो सांगतो नाही आता एंट्री वसूल करायची आहे तर माझीच गरज लागल. आणि अशा पद्धतीने डॉट बॉल आलेला. 1 चेंडू आणि 20 धावा. 1 चेंडू 20 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल या मॅच मधील. काय नाही आता काय सांगायचं. वराती बघून यो घोडा इंडवायला लागला. नासून दे घोडा. व्हाईट प्लस 4 5 धावा. 5 धावा आलेल्या आहेत. आता मॅच मध्ये पहा कदाचित इथे तुम्हाला ही धावसंख्या मोजावी लागली असती. जर का मॅच एकदम क्लोज असती तर या 5 धावा भरपूर तुम्हाला शिकून गेल्या असत्या.
अशा पद्धतीने समोर खेळण्याचा प्रयत्न आहे आणि निश्चित मॅच इथे कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. तिथे दोन संघ आपण पाहिले, तो म्हणजे हिदुटणे मयूर आणि येरमाळ. अभिनंदन हिदुटणे मयूर आणि टोफान हॅडलक टीम येरमाळ भालचंद्र विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. खऱ्या अर्थाने याच्यानंतर होणारा सामना असेल महोदर अरुण आणि त्यांच्या विरुद्ध भल्याची वाडी गौरव. या दोन टीमच्या दरम्यान आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. तब्बल 229 प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आयोजन चांगलं आहे आणि निश्चित या आयोजनासाठी शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. आकाश अगिवले ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निश्चित तुमचं खूप खूप धन्यवाद. चला, मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही कमेंट्स येत आहेत. सगळ्यांचं खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप आभार आहेत आणि मी स्वतः समालोचक योगेश वाघ तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभार. कमेंट तुमच्या पाहिल्या जातील. कमेंट नुसार तुम्हाला जरूर लाईव्ह मध्ये देखील तुमची नावं घेतली जातील की तुमच्या पद्धतीनं स्पर्धेला किती शुभेच्छा आलेल्या आहेत आणि